नाही, यापूर्वी पण मी DDRना ह्या संदर्भामध्ये पत्र दिलं होतं। ही जी भरती प्रक्रिया जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा या पतसंस्थेच्या माध्यमातून वारंवार ज्या भरती प्रक्रिया होता ह्या टायमाला ही भरती प्रक्रिया थोडी वादात आढळल्यासारखं झालेलं आहे। कारण मधल्या काळात जे पेपर म्हणजे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून एक ॲड आली, पण त्या ॲडमध्ये किती पदं भरता येतं असं आलं नाही। शिपाई आणि क्लर्क भरतीच्या संदर्भात एक पत्र आलं आणि सरळ सेवा पद्धतीने भरता आल्यावर लोकांची जरा नजर त्याच्यावर गेली। शेवटी आता आपल्याकडे सरकारच्या पारदर्शक भरती प्रक्रियेच्या धोरणामुळे आपण एखाद्या नामांकित कंपनीच्या माध्यमातून IBPS असेल, TCS असेल किंवा ज्या कंपन्या त्या कंपन्यांच्या मार्फत भरती प्रक्रिया करतो आणि ती ऑनलाईन असते। ऑनलाईन म्हणजे इकडे प्रश्न येतात, इकडे उत्तर येतात आणि इकडे लगेच त्यांच्यावाली तुमच्याले पात्र अपात्र लोकांची यादी येते किंवा त्या क्रमानुसार यादी येत असते। अशा भरती प्रक्रियेची महाराष्ट्राला सवय झाल्यावर गसच्या माध्यमातून नियमित अशी भरती प्रक्रिया होते आहे की ज्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आणि 66 पदं भरती काहीतरी त्यांची आता होते। जी माहिती मी घेतली 66 म्हणजे कमी नाही आहे। गुणवंत लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे, अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत, त्या प्रमाणात त्या संस्थेला पतसंस्थेला न्याय देणार लोक आहे। पण ते पदं त्या लोकांना डावलून जर भरती प्रक्रिया होत असेल तर मला असं वाटतं की समाजामध्ये याच्यामधून एक वेगळं वातावरण तयार होतं। म्हणून खऱ्या अर्थाने मी याची तक्रार केली। अनेक मुद्दे माझ्याकडे त्याच्यावाले मी ते मुद्दे यांना दिले आणि त्या मुद्द्यांची तक्रार केली। विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला, कलेक्टर महोदयांशी चर्चा केली आणि आज बलसाने साहेबांकडे येऊन त्यांना सांगितलं की बाबा ही भरती प्रक्रिया जर होत असेल तर खऱ्या अर्थाने योग्य तरुणांना जे याच्यात लायक आहे यांच्यावर अन्याय होईल। म्हणून तुम्ही त्या माझ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ती भरती प्रक्रिया तुम्ही थोडंसं चौकशी करा आणि त्यांनी पॉझिटिव्ह पद्धतीत त्यांना पत्र व्यवहार करून भरती प्रक्रिया आता स्थगित केलेली आहे तूर्तपणे। ते सगळ्या पद्धतीत कंप्लायन्स म्हणजे ज्या माझ्या त्याच्या शंका आहे त्या शंकांचं कंप्लायन्स होईल। जोपर्यंत एखादी IBPS सारखी एखादी नामांकित कंपनी भरती प्रक्रिया घेत नाही, लेखी भरती होत नाही, त्या क्वालिफिकेशन भरती होत नाही, तोपर्यंत ही भरती होणार नाही अशा पद्धतीने शब्द दिला आणि ते पत्रही त्यांनी मला दिलेलं आहे। तेव्हा तात्पुरती भरती प्रक्रिया आता थांबली आहे आणि ते कंप्लायन्स होऊन त्या पद्धतीत पुढे जातील। तशामध्ये एक चांगली भरती प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून माझा प्रयत्न आहे। या ठिकाणी तुम्ही आरोपही केलेला आहे की नातेवाईकांचेच म्हणजे संस्था चालकांचे नाही, मी आरोप नाही केलेला। हा आरोप जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की इथे संस्था चालक जे आहेत त्यांचेच नाते कोते भरले जातात अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्या चर्चेला कुठेतरी बळ मिळावा अशा पद्धतीची भरती प्रक्रिया होते। म्हणजे आज भरतीची परवानगी इथे घेतली, भरती प्रक्रिया कोण घेतो, मुलाखती कोण घेतो, तो त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कोणाला माहीत नाही, अनुत्तरी आहे। पण मग अशामध्ये कोण भरती झालं, कसं झालं, त्याला कोण प्रश्न विचारेल। आता भाऊ या भरती प्रकरणामध्ये भ्रष्टाचार पण समोर येतोय अशी देखील चर्चा होते। लाखो रेट आहे। आता ती जशी तुम्हाला माहिती मिळाली तशी मला पण मिळालेली आहे। 40-40 लाख रुपये काही लोकांकडून घेत आहे। आता हा व्यवहार जर पाहिला तर कोट्यवधी रुपयाचा व्यवहार होतो। उलट माझी विनंती आपल्या माध्यमातून जर हे माननीय मुख्यमंत्र्यांनी हे बघितलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनाच याच्या संदर्भात माझी खऱ्या अर्थाने विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं। अशा पद्धती जळगाव जिल्ह्यात काय जळगाव महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्ह्यात अशा एखाद्या नामांकित संस्थेची भरती प्रक्रिया होऊ नये। भरती प्रक्रिया होत असताना खऱ्या अर्थाने आज देवेंद्र फडणवीस साहेबांवर, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून राज्य चाललं आहे अजितदादांवर, तर त्याला पात्र राहण्यासाठी खालच्याही एजन्सीनी त्या पद्धती भरती करावी अशी माझी विनंती त्यांना या आपल्या माध्यमातून असेल। या संदर्भात मुख्यमंत्री काही उपमुख्यमंत्री यांची तुम्ही भेट घेणार ही जर अशी प्रक्रिया होत असेल तर? मी सहकार मंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि विधानसभेत हा प्रश्न ठेवला होता। सहकार मंत्र्यांनी इकडे उलट पत्र दिलं आहे, तर त्याचं अजून काही होत असण्याच्या पूर्वीलाच यांची तोंडी परीक्षा सुरू होऊन गेलेली आहे। म्हणजे 20 तारखेपासून ते मी आता सोशल मीडियावर बघतो 20 तारखेपासून काहीतरी त्यांनी मुलाखती सुरू केलेल्या आहे। त्यांची भरती झाल्याचं सांगितलं ती चर्चा आता आपल्याला ऐकली, मी पण ऐकलेली, पण तसं माझ्याकडे अजून त्याचं ऑथेंटिक काही पुरावे नाही। त्याच्यामुळे आज यांचं खरं सुपरविजन जे आहे, त्यांचे बॉस जे आहे ते DDRच आहे, कलेक्टर महोदय DDR म्हणून त्यांच्याकडे येऊन मी आज त्यांना या संदर्भात काही प्रश्न विचारले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।